संक्रांत येत आहे. संक्रांत म्हटल्यानंतर बायका घरी येणार आणि त्यांना फराळाला आपल्याला द्यायचं असतं. तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की त्यांना फराळाला द्यायचं काय? तेच तेच भजे करून तेही कंटाळलेले असतात, खाऊन पण आणि करून पण, आणि आपण पण कंटाळलेलो असतो कारण नेहमी तेच तेच आपण भजे बनवलेले असतात. तर आज आपण संक्रांत स्पेशल किंवा हिवाळा स्पेशल मस्त असे हेल्दी भजे बनवणार आहोत आणि इतके टेस्टी लागतात ना, इतके क्रंची होतात, सगळ्यांनाच आवडणारे आहेत. चला तर मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा इथे मी मुगाची डाळ आणि उडीद डाळ ना 2 ते 3 तास भिजत घातली होती. जास्त काही वेळ आपल्याला भिजत घालायचं नाही आहे, फक्त 3 तास भिजली तरीही चालेल. तर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आपल्याला मिक्सरला टाकून, आपल्याला काय बारीक वाटायचं नाही आहे, आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. डाळ थोडी थोडी असावी त्याच्यामध्ये, पूर्ण बारीक वाटू नका. तर पाहू शकता बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे मी. न पाणी टाकता आपल्याला अशा प्रकारे ही डाळ वाटून घ्यायची आहे. पहिल्यांदा मुगाची डाळ वाटून घेतली, त्याच्यानंतर मी इथे उडदाची डाळसुद्धा तशाच प्रकारे वाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला ते दोन्ही एकत्र काढून घ्यायचे. पाहू शकताय मी ते दोन्ही मिश्रण जे आहे ते एकत्र काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे. त्याच्यासाठी ते मसाला बनवून घेते आहे. तर 1 चमचा आपल्याला धणे टाकायचे आहेत, 7 ते 8 आपल्याला मिरे टाकायचे आहेत, 2 इथे मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या तिखट मिरच्या नाही आहेत. त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत चमचाभर. आता पूर्ण मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. इथे 4 ते 5 मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की टाका, ते खूप छान लागतात. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे मसाला आहे भाजून घ्यायचा आहे. तर मसाला भाजलेला आहे. आता ह्याला मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं. जास्त बारीक नका वाटू, हा पण आपल्याला थोडासा ओबडधोबडच वाटून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाहू शकता इथे मसाला वाटून घेतलेला आहे. तो पूर्ण मसाला आपल्याला आता ह्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचा आहे. जे आपण वाटून डाळी घेतल्या होत्या डाळीमध्ये मी काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे भरपूर साऱ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत. खूप साऱ्या भाज्या घरी असतील तर नक्की टाका, खूप छान लागतं. तर पहिल्यांदा कोथिंबीर टाकली, नंतर गाजर टाकलं, कांदा पण इथे एक मी कट करून टाकलेला आहे, बारीक कट करून टाकायचं आपल्याला. आणि खूप जास्त कुरकुरी होण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी इथे एक बटाटा मी साल काढून, कच्चा बटाटा आहे हा, खिसून घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी टाकलेला आहे. आता पूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आतमध्ये. तर तुमच्याकडनं पालक वगैरे असेल तर पालकसुद्धा टाकू शकता तुम्ही, मेथी असेल मेथीसुद्धा टाकू शकता, जे काही भाज्या असतील ना तुमच्याकडे त्या तुम्ही ते टाकू शकता. तर पाहू शकता मी पूर्ण भाज्या अशा प्रकारे मिक्स करून घेतलेल्या आहेत आतमध्ये दोन्ही डाळींमध्ये. इतके टेस्टी लागतात ना हे, खूप छान लागतात. कोणी म्हणतं याला मुगाची भजी, कोणी उडीद भजी, कोण मूग वडा, असं काही याला खूप सारे नावं आहेत. आणि स्पेशली थंडीमध्ये ना खूप हेल्दी आहे डाळ. कोणत्याही डाळी खाणं, त्याच्यात तुम्ही ही डाळ ना नक्की खाऊन बघा, उडीद डाळ आणि ह्या मूग डाळ. खूप छान लागतात हे भजे. तुम्ही गाड्यावर बाहेर खाल्लेच असतील ह्याचे भजे, पण घरी एकदा बनवून पहा, इतके टेस्टी लागतात. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि आवडीनुसार तिखट टाकलेलं आहे. जर तुम्हाला लाल तिखट नसेल तर तुम्ही इथे मिरचीसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरं काही जास्त मी टाकलेलं नाही आहे, जे घरी अवेलेबल आहे ना त्याच्याचमध्ये टाकलेलं आहे, तेवढंच टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता आपल्या भज्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही ना साधे जर भजे बनवले, कांदा भजी, त्याला तरी टाईम लागतो करायला, पण याला बिलकुल टाईम नाही लागत, अगदी थोड्या वेळामध्ये हे तयार होतात. पाहू शकता तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं आहे, त्याच्यातलं अगदी चमचाभर तेल आपल्याला ह्या सारणामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण एकदम कुरकुरीत हे भजे होतात. त्याच्यानंतर आपल्याला आता गरम गरम तेलामध्ये भजी टाकून घ्यायचे आहेत. लहान मोठे तुमच्या आकारानुसार तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे मी मोठे मोठे भजे तळून घेते आहे आणि टाकते. पाहू शकता एकदम गोल गोल टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि मस्त फुगतात आणि गोल गोल होतात. सगळे जेवढे मावतील ना तेवढे टाका, बिलकुल चिकटत नाहीत किंवा आपल्या तळत असं फुटून वर येतील असं सुद्धा नाही, बिलकुल फुटणार नाही, तुटणार नाहीत. एकदम जशाच तसे आपण टाकतील ना तशाच तसे मस्त असे कुरकुरीत तळून असे भजे होतात. आणि थोडी थोडी आपण डाळ ठेवली होती, पूर्ण बारीक नव्हतं केलं, ती डाळ ना खूप मस्त दिसते या भज्यांमध्ये. तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून मी भजे सगळीकडून तळून घेणार आहे. एकदम कुरकुरीत असं मस्त कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकताय मी आता पलटवून टाकते आणि पलटवून टाकून सुद्धा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला भजी छान तळून घ्यायची आहेत. ही पावसाळ्यात भजीसुद्धा बनवू शकता तुम्ही, पण संक्रांतींमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी द्यायचं असेल फराळाला बायकांना, तेव्हा तुम्ही ही रेसिपी झटपट, आणि जास्त टाईम नसतो आपल्याला, खूप सारी तयारी करायची असते, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.
तुमचा टाईम वाचेल आणि एकदम मस्त अशी रेडी होऊन जाते आणि टेस्टीही लागते. तर पाहू शकता आता दुसऱ्या साईडने मी पलटवून टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मी छान असं तळून घेणार आहे. एकदम छान कलर येतो आणि मी कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे किंवा काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा टाकलेलं नाही आहे. ऑटोमॅटिक कलर इतका मस्त येतो ना ह्या भज्यांना. तर मस्त तळलेत आणि टम्म फुगलेत सुद्धा हे भजे, पाहू शकताय तुम्ही. तर अशाच प्रकारे सगळे भजे मी खालून वरून दोन्ही साईडने छान तळून घेतलेत. थोड्या वेळानं गॅस स्लो करायचा म्हणजे आतमध्ये सुद्धा भजे छान तळतील, नाहीतर बाहेरून छान तळतील पण आतमध्ये कच्चे राहतील. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सगळीकडून छान तळून घ्यायचं आहे. पाहू शकताय तुम्ही भजे रेडी झालेले आहेत एकदम छान असे. आता मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. पूर्ण तेल निसरवायचं आहे अशा प्रकारे आणि काढायचं आहे. बिलकुल तेलकट होणार नाहीत, खूप छान होतात हे भजे, एकदम क्रंची कुरकुरीत. तर अशाच प्रकारे सगळे भजे मी आता काढून घेतलेले आहेत बाहेर आणि राहिलेले जे आहेत ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. त्यांनी तेही छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. पाहू शकताय सगळे भजे मी बनवून रेडी केलेले आहेत. किती छान कुरकुरीत आणि एकदम कलरफुल झालेले आहेत. ग्रीन चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता आणि एकदम सोपे आहे ग्रीन चटणीसुद्धा बनवणं. मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि अशाच प्रकारे हे भजे अगदी 5 ते 10 मिनटामध्ये रेडी झालेले आहेत. एकदम क्रंची आणि कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे. बघतात क्षणी सगळ्यांना आवडणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत हेल्दीसुद्धा आहेत हे भजे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा. जर कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रेम देत आहात, तर लॉंग व्हिडिओला पण असंच द्या. जर कोणी शॉर्ट व्हिडिओ पाहत नसतील माझे तर नक्की जाऊन पहा आणि त्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.